आता आपल्याला काय करायचं आहे, आपली सिस्टीम इनव्हेरिएबली मला जर हे माझ्या 20 वर्षांच्या संघर्ष काळात कळलं असतं तर माझी 20 वर्ष तशी गेली नसती. आपली सिस्टीम बाय डिफॉल्ट सर्वायवल मोडमध्ये आहे, बाय डिफॉल्ट. काय सांगायची गरजच नाही. आता ती आपल्याला शिफ्ट करायची आहे. त्याला बऱ्याच टेक्निक आहेत. EFT सारखं टेक्निक जे आहे ते तेच काम करतं सर्वायवलपासून सेफ्टीला, पण ते अवघड आहे. ते तुम्हाला असं 5 मिनिटात शिकवणं मला शक्य नाही. मला तुम्हाला 2 मिनिटात काहीतरी शिकवायचं आहे, जे 2 मिनिटात तुम्हाला त्याचा अनुभव पण आला पाहिजे, तुमचं तुम्हाला फील झालं पाहिजे. कशावर ही शिफ्ट जी आहे सर्वायवल टू सेफ्टी कशावर अवलंबून आहे बघा. पहिलं चेक करा की तुमचा जबडा टाईट आहे का रिलॅक्स्ड आहे. बहुतेक लोकांचा जबडा, काही कारण नाही, तुम्ही ऐकायला लागलाय माझा, पण जबडा टाईट असतो. सो जर आपल्याला सर्वायवल पासून सेफ्टीकडे जायचं असेल तर पहिला आपण असे बसलेलो आहे अशी कल्पना करा, जबडा लूज करा. स्टेप 1. स्टेप 2, खांदे हलके सोडा. तुमचं तुम्हाला आत्ता कळलं असेल की खांदे तुमचे असे असतात. सोडले, फरक कळला. बाय डिफॉल्ट असे राहतात आपले खांदे. सोडले, खांद्यावरचा ताण काढून टाका. पोट हलकं करा. काही पोटावर ताण नाही, अशी हलकं सोडा पोट. एक हात छातीवर ठेवा मध्ये, दुसरा हात पोटावर ठेवा. या एवढ्याशा ऍक्शननी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आत एक असं आश्वासक असं फिलिंग येईल. ही ऍक्शन जी आहे हे बॉडीला सांगतं की आय एम प्रोटेक्टेड, मी आता सुरक्षित आहे. पुढची स्टेप, साधा नॉर्मल आता श्वास घेताय तसा घ्या आणि बाहेर नाकातून श्वास सोडताना, तुम्हाला जर नाकातून श्वास सोडणं शक्य नसेल तर शिटी वाजवताना आपण तोंड करतो ना, श्वास घ्या नॉर्मल आत आणि अशी तोंडावाटे लांब उश्वास करा. आत घेताना श्वास हळू घ्या, नॉर्मल घ्या, आणि बाहेर सोडताना तोंडावाटे मोठा श्वास सोडा. असं आपण 5-6 वेळा करूया. आणि फील करा, हा शेवटचा पॉइंट फार महत्वाचा आहे. फील करा, कल्पना करा की तुमच्या छातीच्या आत एक अतिशय सुंदर पांढरं आणि गुलाबी कमळ आहे आणि ते असं छातीत फुललं जर, कसा आनंद होईल तुम्हाला. छातीत ते जर कमळ असं फुललं, किती आनंद वाटेल. तो ऍक्च्युअल आनंद फील करा. फील करायचा आहे आनंद तो, की काहीतरी फार सुंदर घडलेलं आहे माझ्या हात.
आणि हे जे छान फिलिंग आहे ना, हे फिलिंग तसंच ठेवा, हात सोडून द्या. थोडा वेळ ते फिलिंग तसंच फील करा छातीच्या मध्यभागी आणि हळुवारपणे डोळे उघडा.